नमस्कार, आपण पाहत आहात चतुर्थी न्यूज। सातपूर परिसरातील मानाचा गणपती म्हणून ओळखले जाणारे नवसाला पावणारा सातपूरचा राजा मित्र मंडळ यावर्षी पण भव्य असे धार्मिक कार्यक्रम घेऊन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ खताळे व आयोजक धीरजभाऊ शेळके याच्या मार्गदर्शनाखाली सातपूरराजा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। या धार्मिक कार्य करत असताना अजून एक धार्मिकतेचा पण हाती घेऊन श्री शिव महापुराण कथा याचे आयोजन केले आहे। अनंत श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष पंचनामा दशलाभ जुना आखाडा शुभ प्रभात कथा शुक्रवार शनिवार रविवार या 3 दिवस संध्याकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत राहणार आहे। या कथेचा सर्वाधिक लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक धीरजभाऊ शेळके यांनी केले। हेलो 2 मिनिटं वाटतं पुढच्या 2 मिनिटं पुढच्या वाटतं 2 मिनिटं कमी करा छत्री यांना 2 मिनिटं कर पुढचं बंद कर। शेळके यांनी आहे मी क्रम सांगतोय वाद्य
स्वस्ति सुना साग्या धर्म कल्याण विनायक प्रियाणि दियं दान्ति स्वस्तिं कुर्वन्तु नः अक्षुदां पान्तु बहुदेन्द्रास्तु निर्विघ्नोस्तु नमः सरस्वती ग्रन्थाय नमः ध्यायामि दिन्यामि ध्यानावनार्थ सर्वनार्थ गन्धाक्षरपुष्पे सम्पूज्य नानाप्रगणसौभाग्यमङ्गलद्रव्याणि समर्पयामि प्रार्थना पूर्वकर्मकरणं नमस्कुरुमि सकल उपचारार्थे सद्गुरु देवता पूजनं भो हर हर मावशी तुम्ही पुढे सरका मावशी नाही विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शाम्भवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः हे मृत्युंजय राय मां शरणागतो जन्म मृत्यु जना व्याधि पीडित कर्मबन्धनैः पुष्पाणि पुष्पालिकानि अर्चयेतु सकल उपचारार्थे प्रार्थना पूर्वक नमस्कारं जय जनार्दन सर्व भगवंताचे अनंत अनंत कृपा तुम्हाला प्राप्त होईल, परंतु त्याच्यासाठी एक भक्ती किती पाहिजे, कशी पाहिजे त्याचं चिंता नाही. हा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये आपण अतिशय सुंदर असं थोडस होईना चिंतन करणार आहोत. पण कशी श्रद्धा पाहिजे, समजा आपण ऊसाचा रस भगवंताला वाहतो, शुक्रवारच्या दिवशी वाहतो. कोणत्या दिवशी वाहतो? शुक्रवारी. कर्जमुक्तीसाठी माणूस ऊसाचा रस वाहतो, डाळिंबाचा रस वाहतो. का व्हावा? सगळं तुम्हाला चिंतन
गोष्टीच ऐकायला भेटणार आहोत. म्हणून एक शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्यानं भगवान शंकराची 3 वेळेस पूजा केली, सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. असे काही लोक आहे. आज गणपती बाप्पाचा एवढा उत्सव चालू आहे, तुम्हाला सांगतो 1 महिना भोले बाबाची आमची भक्ती चालली होती. श्रावण महिना 1 महिना दररोज महादेव असं म्हणलं तर भगवान शंकर म्हणतात, बाबा काय करू तुझ्यासाठी. परत एकदा म्हणायचं महादेव, भगवान शंकर म्हणतात तुला काय करू तुझ्यासाठी, मी तुझा ऋणी झालो. आणि परत एकदा म्हणायचं महादेव. असं मंदिरात गेलं, वर हात करायचे आणि काय म्हणायचं, महादेव. अंतकरणातून म्हणायचं, वरच्यावर नाही म्हणायचं. नाहीतर म्हणायचं महादेव महादेव. नाही ते काय हाका नाही मारत, महादेव अशा 3 वेळेस हाका मारायची देवाजवळ गेल्यानंतर. किती वेळेस म्हणा बरं एकदा, महादेव म्हणा. प्रसाद आहे, व्यवस्था केलेली. परत एकदा महादेव. अजून एकदा महादेव. आता असं वाटतं की शिव महापुराण कथेत बसले ते. महादेव 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 असं देवाजवळ म्हणावं. आणि म्हणून त्या शेतकऱ्यानं 3 टाइम पूजा केली. एकदा असं झालं, एकूण ते एक मुलगा आहे, त्याला सर्पदंश झाला, नागदंश झाला. आणि एक सांगू, जे भगवान शंकराची पूजा करतात ना त्याला कधीही सर्पदंश होत नाही. पण याला याच्या नशिबात असं होतं की याचा मृत्यूच त्याने होता सर्पदंशात. एकूण ते एक मुलगा एकदम आपल्या खळ्यावरती त्यांच्या बसलेला आहे. नागदंश झाला, तोंडातून फेस आला, मान टाकून दिली. आपल्या शेतकऱ्याने आपल्या खांद्यावर त्याला घेतलं, गावात निघाला. कोणी वैद्यराज भेटेल की काय म्हणून रस्त्यात कोणीतरी म्हणे सांगितलं, बाळा काय झालं तुझ्या मुलाला. आणि माझ्या मुलाला सर्पदंश झाला, तोंडातून फेस आला आणि तो गेला. सांगितलं माझ्याकडे थोडस आहे ते त्याच्या तोंडात टाक. त्याच्या तोंडात त्या समोरच्या सदग्रस्तानं टाकलं आणि हा उठून बसला. काही दिवसानं असं झालं की त्यांनी खूप असं पाऊस पडल्यामुळं असं सुंदर असं गहू केले. इतके गहू आले बाकीच्यांनी पेरलेच नव्हते. तोपर्यंत गव्हाशी अशी रास लागली, खूप मोठी रास लागली. बाकीचे लोक ते गहू पाहायला गेले, अरे याला किती गहू झाले, याला किती गहू झाले. आणि अचानक रात्री 12 वाजता एवढा पाऊस आला, त्याचे सगळे गहू वाहून गेले. सकाळी पाहिलं त्याने, मी देवाचं असं काय केलं, त्रिकाल पूजा करून जर माझ्याकडनं देवा काय अशी चूक झाली, माझं लेकरू कसं कवयना वाचलं पण आज माझे गहू गेले, याचा अर्थ तू आहे की नाही. श्रावण महिन्यात पूर्ण पूजा केली, स्वप्नात सुद्धा आला नाही देवा तू. श्रावण महिन्यात पूजा केली, माझ्या लेकराला नोकरी नाही लागली. श्रावण महिन्यात पूजा केली, ही फुल वाहा, ते कर, दूध वाहा, दही वाहा, अभिषेक कर, तरी माझ्या घरात सुख न आली देवा. अरे आहे की नाही तू. माझ्या मनामध्ये संशय निर्माण झाला, देवावर संशय निर्माण करू लागला की देवा आहे की नाही तू, आहे की नाही असं म्हणू लागला. आपलं डोकं आपलू लागला, माझे गहू वाहून गेले, होता कुणच देवा. त्रिकाल पूजा केली, अखंड तुझं नामस्मरण केलं आणि माझ्या वाट्याला दुःख दिलं. तुझा माझा देवा अरे वैरकार, तुझा माझा देवा अरे वैरकार. दुःखाचे डोंगर, दुःखाचे डोंगर दाखवी
जीव रामावर देवा रामाची जीव काहीतरी जीवा या ठिकाणी मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती, आधी किमान आणखीन 21 ते 25 शालेय